नमस्कार. आज आपण बनवूया छान असं कोकारी माशाचं कालवण. प्रथम एक भांडं घ्या मिक्सरचं. त्याच्यात अर्धा टोमॅटो कट करून टाका, कापून टाका. थोडं खोबरं टाका ओलं, साधारण छोटी वाटीभर एक. टोमॅटो खोबरं टाकल्यानंतर 5-6 लसूण पाकळ्या टाका. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर, हळद झाल्यानंतर 2 चमचा लाल तिखट, मच्छीचा मसाला, थोडं पाणी टाका मिक्सरच्या भांड्यात. छान फिरवून घ्या बारीक वाटून. हे झालं कालवणाचं वाटण. गॅस पेटवा. गॅसवरती पातेले ठेवा. पातेले चांगले गरम झाले की त्यामध्ये तेल ओता. हे मिक्सरचं भांडं छान धुवून पाणी टाकून धुवून घ्या, म्हणजे त्याच्यातच ते पाणी वाढवा वाटणामध्ये. पातेले गरम होत आहे तिथपर्यंत. गॅस फुल आहे. पातेले गरम झाले की तेल टाकलं. साधारण 1 मोठा चमचा तेल आहे. तेल गरम चांगले कडकडीत झाले की 5-6 लसूण पाकळ्या ठेचून टाका. लसूण लाल झाली की मग गॅस कमी करा. गॅस कमी केल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा किंवा पाव चमचा, जास्त तिखट नसेल तर अर्धा चमचा घ्या, जास्त तिखट असेल तर पाव चमचा मसाला टाका. आणि त्याच्यातच लगेचच वाटण केलेलं असेल ते ओता, म्हणजे त्याने कालवणाला चांगली तरी येते, कलर येतो. परत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी टाकून परत त्याच्यामध्ये ओता. गॅस फुल केलेला आहे. ओतून झाल्यानंतर 1 चमचा मी मीठ टाकलं आहे. तुमच्या अंदाजानुसार मीठ टाका. उकळी आली की थोडे कोकम टाका, 7-8 कोकम टाकून ढवळून घेतलं आहे मी. छान त्याला उकळी आली की मच्छीचे तुकडे टाका, म्हणजे माशाचे तुकडे टाका. सर्व बाजूने टाकून घ्या. मग चमचा घेऊन सर्व व्यवस्थित तुकड्या खाली कालवणात डुबवा. त्याच्यावरती रस्सा आला पाहिजे, म्हणजे कालवण आलं पाहिजे. गॅस फुल करून 5 ते 7 मिनटं छान उकळी येऊ द्या. वरती झाकण ठेवा. पाच ते 7 मिनटानंतर गॅस कमी करा. झाकण काढून बघा. परत 5 मिनटं मंद गॅसवरती ठेवा. लास्टला थोडा गॅस फुल करा. चमच्याने मिक्स करा. सर्व बाजूने हलवा ते कालवण चमच्याने. आता गॅस बंद करा. बंद केल्यानंतर गरम गरम कोकारी माशाचं कालवण तयार आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घट्ट पातळ करा. आमच्याकडे एवढंच लागतं. आणि गरम मच्छीचं कालवण आणि भाकरी किंवा भाताबरोबर छान लागतं. करून बघा आणि मला सांगा.